एकीकडे पश्चिम आशियात युद्ध पेटलंय आणि आपला शेजारी देश पाकिस्तानवरती तालिबान रोजच हल्ला चढवतोय। पाकिस्तानात शिया रस्त्यावर उतरले, त्यातच भारत, तालिबान आणि इस्रायल एकत्र आले तर पाकिस्तान घेरला जाईल अशी भीती त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना सतत वाटायला लागली। बघूयात पाकिस्तान कसा घाबरलाय। पाकिस्तान समोर सध्या चारही बाजूनी अडचणी आहेत। पश्चिम आशियात युद्ध भडकण्याआधीच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात संघर्ष सुरू झाला होता। अफगाणिस्तान रोजच पाकिस्तानच्या सीमेवरच्या चौक्यांवर हल्ले करतोय। गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान केल्याचा दावा तालिबानकडून करण्यात येतोय। दुसरीकडे पाकिस्तानकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी मात्र पाकिस्ताननं उलट दावा केलाय। तालिबानचे सैनिक मारले गेलेत आणि पाकिस्ताननं काही ठिकाणांवर ताबा मिळवलाय असं पाकिस्तानचं म्हणणं आहे। पाकिस्तानच्या अब्रूची लक्तरं तालिबान सोशल मीडियाच्या वेशीवर टांगत असताना पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना इराण युद्धानंतरच्या परिस्थितीची भीतीही सतावतीये। अमेरिका पाकिस्तानचा मित्र असला तरी इस्रायलपासून पाकला धोका आहे। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी इराण युद्ध पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचं म्हटलंय। या युद्धानंतर इस्रायलचा प्रभाव पाकिस्तानच्या सीमेपर्यंत येईल आणि इस्रायल, तालिबान, भारत एकत्र येऊन पाकिस्तानला घेरतील अशी भीती पाकच्या संरक्षण मंत्र्यांना सतावतीये। इराण, इस्रायल, अमेरिका जे युद्ध सुरू झालेलं आहे, या युद्धामध्ये सुद्धा पाकिस्तानला आता नेमकं काय करावं हे कळत नाही। कारण इराणची सीमा पाकिस्तानला लागलेली आहे आणि जर इराणमध्ये काही गडबड झाली तर त्याच्यातले निर्वासित हे पाकिस्तानमध्ये येऊ शकतात। आणि याच्याशिवाय पाकिस्तानला इराणने दम दिला आहे की जर तुम्ही सौदी अरेबियाला मदत केली किंवा इतर अरब राष्ट्रांना जर तुम्ही मदत केली तर आम्ही तुम्हाला सुद्धा लक्ष्य करू शकतो। कारण इराणला माहिती आहे की सौदी अरेबियाला पाकिस्तान मदत करत असतो। इराण आणि पाकिस्तान शेजारी आहेत। दोन्ही देशात 900 किलोमीटर सीमा आहे। युद्धामुळे पाकिस्तानमध्ये इराणमधून मोठ्या घुसखोरीचा धोका आहे। पूर्वेकडे पाकिस्तानची नांगी ठेचणारा भारत तर दुसऱ्या बाजूला सतत हल्ले चढवणारा अफगाणिस्तान, तिसऱ्या बाजूला इराण सीमेलगत पाकिस्तानचा भाग असलेल्या बलुचिस्तानात ही अशांतता आहे। वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान मुक्ती सेनेनं आधीच पाकिस्तानला घेरलंय। इराणमधल्या नव्या समीकरणांमुळे पाकिस्तानच्या ह्या बाजूच्या सीमेवर अशांतता वाढणार आहे। या युद्धानं पाकिस्तान खरं तर कात्रीत सापडलाय। इराण पाकिस्तानचा शेजारी असल्यानं भौगोलिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचा। अमेरिकेचं पाकिस्तानसाठी आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मोठं महत्व आहे। सौदी अरेबिया पाकिस्तानच्या आर्थिक मदतीचा महत्वाचा कणा आहे। पाकिस्तानचे लाखो लोक सौदी अरेबियात काम करतात। दोन्ही देशातील संरक्षण करारानुसार एका देशावरचा हल्ला म्हणजे दोन्ही देशांवरचा हल्ला। त्यामुळे सौदी अरेबियावर इराणनं केलेल्या हल्ल्यानं पाकिस्तानची कोंडी झाली आहे। पाकिस्ताननं इराणवरील हल्ला अनावश्यक म्हणत निषेध केलाय। हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्ताननं अमेरिका किंवा इस्रायलचं नाव घेतलं नाही। पाकिस्ताननं इराणकडून सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केलाय। एकाच वेळी अनेक दगडांवर पाय ठेवणाऱ्या पाकिस्तानला सर्वांशी जुळून घेताना कसरत करावी लागतीये। त्यातच अमेरिकेनं हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीचा वापर केला असा आरोप इराणच्या IRGCचे कमांडर हुसेन नेताज यांनी केलाय। त्यामुळे इराण बरोबरचे पाकिस्तानचे संबंध बिघडण्याची चिन्ह आहेत। पाकिस्तान सर्व बाजूनी सीमेवर घेरला गेलेला असताना अंतर्गत असंतोषांना देखील ग्रासलाय। सौदी अरेबिया पाकिस्तानचं लागवलेलं आहे। याच्याशिवाय पाकिस्तानच्या आत मोठ्या प्रमाणात गडबड सुरू आहे, हिंसाचार वाढलेला आहे। त्याच वेळेला त्यांची आर्थिक प्रगतीसुद्धा खराब आहे। तर अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानची जी हालात आहे ही अत्यंत खराब आहे आणि त्यांना नेमकं या परिस्थितीमध्ये काय करायचं हे सुद्धा कळत नाही। इराणवरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील शिया मुस्लिम संतप्त आहेत। जगात इराणनंतर सर्वाधिक शिया मुस्लिम पाकिस्तानात आहेत। म्हणजे पाकिस्तानची 15 ते 20% लोकसंख्या शिया मुस्लिम आहे आणि इराणवरच्या हल्ल्यानंतर ते रस्त्यावर उतरले आहेत।
त्यांच्यासाठी हा हल्ला इराणवरचा नव्हे तर शिया मुस्लिमांवरचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची तळी उचलणाऱ्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विरोधात रोष वाढतोय. पाकिस्तानमध्ये झालेल्या निदर्शनात आतापर्यंत किमान 22 जण मारले गेलेत. इराणमधल्या घडामोडींमुळे पाकिस्तानात अस्वस्थता वाढली आहे, तर अंतर्गत कलह आणि शिया सुन्नी वादालाही खतपाणी मिळू शकतं. युद्धामुळे पाकिस्तानला व्यापार आणि अन्य बाबतीत देखील फटका बसेल. पण आंतरराष्ट्रीय संबंध आणि पाकिस्तानातील सुरक्षा या बाबतीत पाकिस्तान घेरला जाणार आहे. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांच्यासाठी पुढील काळ हा कसोटीचा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.